स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे अटकेत. मध्यरात्री गुणाट गावातून पुणे पोलिसांनी केली अटक. आरोपी दत्ता गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी. पुणे पोलीस आरोपीला आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करणार. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे सध्या पुण्यातल्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. आरोपीला गुणाट गावातनं पुणे क्राईम ब्रांचकडनं अटक. स्वारगेट बलात्कार प्रकरणी सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठकीचं आयोजन. रुपाली चाकणकरांची एक्सपोस्ट करत माहिती. स्वारगेट डेपो मॅनेजर पुणे शहर पोलिसांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही. स्वारगेट घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वादग्रस्त वक्तव्य. प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते. पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भाजप आमदार परिणय फुकेंकडनं योगेश कदमांची पाठराखण. पीडितेला 100% न्याय मिळणार, परिणय फुकेंनी व्यक्त केला विश्वास. गृहराज्यमंत्री दिव्या आहेत, शांततेत बलात्कार पार पडला, हे गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य. संजय राऊतांकडून योगेश कदमांच्या वक्तव्याचा निषेध. ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली त्याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला मदत केली. संजय राऊतांचा आरोप. ह्याच गुंडांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, राऊतांचं वक्तव्य. पालकमंत्री अजितदादांच्या पुण्यातच का सगळ्या गोष्टी घडतायत, संजय राऊतांचा सवाल. पुण्यात राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून पुणेकरांना थंड असल्याचं संबोधत सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे सध्याचे राज्यकर्ते त्यापेक्षा जास्त थंड म्हणत अग्रलेखातनं आगपाखड. वारंवार घडत असलेल्या बलात्काराच्या घटना हे सरकारचं अपयश. महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची सरकारवर टीका. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला शोधल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंकडनं पुणे पोलिसांचं अभिनंदन. तर नराधमाला योग्य ती शिक्षा दिली जाईल, बावनकुळेंचं आश्वासन. केवळ कायद्याच्या माध्यमातून अशा घटना कमी होणार नाहीत, कायद्याशिवाय समाजावरही मोठी जबाबदारी. स्वारगेट बलात्कार प्रकरणावरती माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती. पोलिसांच्या 3 पथकांकडनं कोरटकरचा शोध सुरू. बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. यानंतर आता देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागवणार. मंत्रालयातलं मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज. पाकिस्तानी नंबरवरनं मुंबई वाहतूक पोलिसांना धमकी. वरळी पोलिसांकडनं गुन्हा दाखल. मेसेज करणारा भारतातला की बाहेरचा याचा तपास सुरू. आज ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक. आजच्या बैठकीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच पक्ष मजबूतीबाबत चर्चा होणार. तर विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. दापोलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. उपनगराध्यक्ष खालिद रखांदे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह 6 नगरसेवकांचा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश. योगेश कदमांच्या उपस्थितीत सोहळा. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये. पक्षातील गटबाजी आणि गळती रोखण्याचे संजय राऊतांपुढे मोठं आव्हान. आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार मोहन हंबर्डे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मात्र प्रवेश सोहळ्याच्या बॅनरवरनं मंत्री धनंजय मुंडेंचा फोटो गायब. त्यामुळे चर्चांना उधाण. काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आपला पराभव. राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाआधी काँग्रेसचे नांदेडचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती फोडलं पराभवाचं खापर. वाळू माफियांविरोधात ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई. वाळू बोटीच्या 2 मालकांवरती कारवाई. 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.
विहिरीचं खोदकाम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यामुळे एकाचा मृत्यू. वर्ध्याच्या एकांबा इथली घटना. तळेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ठेकेदाराला पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरच्या वेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी. शिर्डीतील साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी. त्यामुळे साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारात येणार. तुळजापूर संस्थानाकडनं कर्मचाऱ्यांची लूट. 32 नवीन नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडनं बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीने 78 लाखांची वसुली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार सुभाष चव्हाण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवत होते बोगस दवाखाना. अन्सारनगरमधील प्रकाराचा भांडाफोड. आंतरधर्मीय विवाहामुळे भंडाऱ्यात तणावाचं वातावरण. मर्जीने विवाह केल्याचं तरुणीचं पोलिसांना स्टेटमेंट. तर तिच्या कुटुंबियांची मुलाविरोधात फूस लावून मुलीला पळवल्याची तक्रार. अहिल्यानगरमधल्या फॅन्टसी अपार्टमेंटमध्ये गाडी पार्किंगच्या वादातनं वॉचमनला जबर मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. गाडी जागेवरती पार्क करा असं सांगितल्यामुळे मारहाण झाल्याचा वॉचमनचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये 24 तासात बलात्काराची दुसरी घटना. 6 वर्षीय बालिकेवरच्या बलात्काराच्या घटनेनंतर 17 वर्षाच्या अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवरती अज्ञात व्यक्तीकडनं बलात्कार. नाशिकच्या येवला तालुक्यात मुखेड महालखेडा परिसरात बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्याने मोबाईलवरती बिबट्याचं चित्रीकरण केलं. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात मागच्या 45 दिवसात 45 अपघात. यात 7 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी. आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. वाशिम शहरातील घटना. 19 वर्षाच्या आरोपीला पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला पन्हाळगडावर जाणार. पन्हाळगडचा रणसंग्राम या लघुपटाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार. मराठा योद्ध्यांचे दिल्लीत पुतळे उभारण्याची परवानगी द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्राद्वारे गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. सरहद संस्था स्वखर्चाने पुतळे उभारणार असल्याचा पत्रात उल्लेख. भांडूप मुलुंडला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे ओव्हरब्रिजचं काम पूर्ण. लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. खासदार संजय दीना पाटील यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. सीएसएमटी स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म नंबर 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 15 तासांचा विशेष ब्लॉक. 59 लोकल्स, 3 मेल एक्सप्रेस रद्द. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत आणि दुसरा ब्लॉक शनिवारी 11 ते सकाळी 9 पर्यंत असेल. मध्य रेल्वेवरती होळीनिमित्त आणखी 76 विशेष गाड्या चालवल्या जातील. मुंबई ते मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी तसंच तिरुवनंतपुरम दरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय. मुंबई आणि कोकणामध्ये उन्हाचे चटके. दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर. लोणार सरोवर परिसरात प्री वेडिंग शूट करण्याची अधिकृत परवानगी. 35,000 रुपयांचं शुल्क भरून करता येणार प्री वेडिंग. इडली बनवण्यासाठी प्लास्टिकच्या वापरावरती कर्नाटक सरकारची बंदी. प्लास्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे बंदीचा निर्णय. कर्नाटकामध्ये 52 हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर होत होता. 14 बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 10 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी आणलं जाईल. अर्थसचिव तुहिनकांत पांडे सेबीचे नवीन प्रमुख. पांडेंचा कार्यकाळ 3 वर्षांचा. माधवी बुच यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर पांडेंकडे कारभार. प्रयागराजच्या महाकुंभासाठी काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना 10,000चा बोनस तर 5 लाखांचं विमा संरक्षण.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा, कर्मचाऱ्यांचे किमान वेतनही 16,000. नेपाळमध्ये भूकंप, 6.1 रिश्टर स्केलचे धक्के. हिमालयी राष्ट्राच्या मध्य प्रदेशातील सिंधुपाल चौक जिल्ह्यामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.